नमस्कार, माझं नाव सुनीता सावंत. सुनीता सावंत चॅनल्समध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हा सर्वांना शुभ दुपार. मी तुम्हाला सांगणार आहे की मी ज्या नाशिकला गेले तर खरं बोललं तर माझ्याकडे मोठा देवर आहे. तो व्हिडिओ मी नंतर करेल. तर मी काही देवाची पिंड वगैरे आणली नाही, ऑलरेडी माझ्या घरात आहे. तर मला तुम्हाला असं सांगायचं होतं की मी माझ्या लाईफ टाईममध्ये मी पहिल्यांदा ज्योतिर्लिंगाला गेले आणि मी माझं पहिलं ज्योतिर्लिंग नाशिकचं त्र्यंबकेश्वर. लहानपणी मला खूप मौके आलेले, ज्यावेळेला आम्ही परेलला राहत होतो आणि मी 8वीला होते. परंतु काही ना काही कारणानं असं यायचं की माझं ते होत नव्हतं जाणं. तर ते माझ्या लक्षात होतं. मग बोलतात ना, असं काही घडतं, काही होतं तर आपल्याला तिथे बोलवणं यावं लागतं, तेव्हाच देवाचं दर्शन होतं. कुकरची शिटी. तर मी तुम्हाला सांगते की मी तिकडे म्हणून देव मी घेत नाही, कारण माझ्या मुलालाही देवाची फार आवड आहे. मोठ्या मुलाला, माझ्या जतीनला, तर दोघाही मुलांना देवांची आवड आहे. दोघंही रोज 2 टाईम पूजा वगैरे करतात. आपण आता बोललो ना की मुलांनो, तुमच्या दोघांपैकी ज्याला जमेल त्यानं दिवाबत्ती करा, की करतात, ते नंबर असतो. तर मग त्यानं काय केलं, मुंबादेवीला गेलं की मुंबादेवीचा फोटो घे. कुठेही जा, आता खंडोबा तर प्रत्येकाच्या आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. कुठेही गेलं की आपला खंडोबा तर आपल्यासोबत असतो. उलट आपण घरातले देव तीर्थस्थळी जातो तेव्हा त्यांना भेटवतो. निदान माझी अशी मान्यता आहे. मला ह्याची सुगंध खूप छान जाणवते. ते दालचिनीची खुशबू येते ह्याच्यामध्ये. संपूर्ण एवढा मोठा हॉल आहे, 640चा. तो संपूर्ण दरवळ भरला आहे, अगदी बाहेर गॅलरीपर्यंत पोहोचलेला आहे. तर तुम्हाला सांगायचं की मी तिकडून की नाही हे डमरू घेतलं. फक्त मला आवडलं. छोटे छोटे असे छान डमरू तिकडे ठेवलेले. आणि एक मावशी होत्या, अशा पावसाचे दिवस होते, दोघी लेडीज होत्या, तर त्या तिथे होत्या. तर म्हटलं, मावशी हे कसं, ह्याला काय डमरू, तर हे घरी ठेवलं तर चालतं का? तर बोलले हो, खूप लोक घेऊन जातात. मग त्या बोलल्या तुम्ही कुठल्या? तर म्हटलं आम्ही नवी मुंबईवरून आलो. तर त्या बोलल्या की आज बुधवार म्हणजे गेल्या आठवड्यात सांगते मी. तर त्या बोलल्या की मोस्टली आज सगळी नवी मुंबई आणि मुंबईतलीच लोक आली. तर म्हटलं हो. आणि बोलले सगळ्याशी छोटं डमरू न्यायचं, छान असतं. तर हे फक्त मला त्यांनी 50 रुपये दिले. ॲक्च्युली मला हे कसं वाजवायचं, पकडायला ॲक्च्युली काय बघा, नशिबास तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून ते बरोबर वाजतं. हे घेतलं तिथे, हे डमरू. याच्यापेक्षा साईज मोठी होती, लहान होती तिथे. तर मोस्टली तुम्ही पाहत असाल वाराणसी वगैरे त्या साईडला असे मोठाले डमरू घेऊन ते वाजवत असतात वाराणसीला, उत्तर प्रदेशला. आणि ही एक बॅग घेतली जी तिकडे माझ्या मुलीला ही खूप आवडली. ज्यूटची बनलेली आहे ही. तर याची छान, याची फिनिशिंग बघा ना कशी आहे. ही डबल आहे आणि हे लाकडाचे बटन्स आहेत. आणि पाठीमागून असा भाग आहे आणि छान आहे, उंच आहे, व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला दाखवते मी आतमधून. तिला ना अशी चेन आहे, अशी व्यवस्थित, हे बघा, अशी छान चेन आहे. आणि मग असं आतमध्ये ठेवायला सुद्धा असं व्यवस्थित. मी आता काय केलं, हिला मी काल घेऊन गेलेले, तर मी माझा रुमाल आणि हे माझं इथे माझे आय कार्ड वगैरे सगळं असतं. मी याचंही तुम्हाला एक दिवस दाखवेल हे काय आहे ते. ह्यात माझे सगळे, मी 60% हेअर लॉस असल्यानं माझं UDID कार्ड, माझं आधार, माझं पॅन ते असतं ह्यात. हे माझं पेन, माझी चावी. तर हे सगळं दाखवण्यासाठी नाही, हे त्यामध्ये होतं. तर असा हा आतला भाग आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी ही बॅग आहे. आणि हिची किंमत ऐकाल आणि थक्क व्हाल असं हिची शेप बघा. तर मला यातलं काही कळत नाही. माझ्या मुलीला फार आवड आहे बॅगांची वगैरे.
ती अगदी भले ती कॉमर्समध्ये आहे पण ती आर्टसारखं तिचं नजर आहे. अवघी 200 रुपयाला ही बॅग मिळाली मला. तर त्यावेळेला आम्ही घरी आल्यावर आम्ही मुलाला वगैरे दाखवली तर तो बोलला की अगं मम्मी अजून तुला पण घ्यायची होती ना 1-2. तर मग मुलगी बोलली की मम्मा ही तू पण येऊ शकतेस कुठे. तर असा एक मोबाईल ठेवायचा, एखादं आपलं नोटबुक वगैरे. कॉलेजच्या मुलींसाठी पण खूप छान आहे आणि खूप साऱ्या होत्या तिथे असं. तर आणि एकदम सॉफ्ट आहे. आणि हे जे बन आहेत मी आधी तिला बोलली की हे एवढे खास नाही पण यालाही थोडंसं काहीतरी त्यांनी रंगीत काहीतरी असं काम करायला पाहिजे होतं. तर ती बोलली चालून जातं मम्मी 200 रुपयात काय येतं, ह्यापेक्षाही चांगल्या होत्या. पण आम्हाला वाटलं की मग नंतर त्या मावशी सांगत होत्या विकणाऱ्या की नाशिकलाच हे सर्व बनतं, नाशिक मोठी बाजारपेठ आहे. मुलांना सांगितलं. आता माझं गाव, माझी मावशी नाशिकला राहते, नाशिक रोडला. पण कसं आहे मी या इकडे आल्यापासून म्हणजे सावंत कुटुंबात आल्यापासून मला ना मी त्या कुटुंबात जास्त वावरली ना आमच्या इकडच्या. आम्ही संघर्ष करत आम्ही आमचं जीवन जगत आलो आत्तापर्यंत. तर आता असं वाटलं की अरे खरंच आपण किती मिस केलं. आपण असं म्हणजे वेगळीकडे कुठे जरी आपण विवाह झाला तरी पण आपण तर ते कसं असतं तुम्हाला तुमच्या परिवारात खास करून तुम्ही ज्याच्याशी विवाह करतात त्याला जर अशा सर्व गोष्टी आवडल्या तरच ठीक आहे. तर त्यांना कधी असं आवडत नसायचं ना त्यांच्याकडचं ना माझ्याकडचं. मग ते राहूनच गेलं जीवनामध्ये. मग हळूहळू आता आम्ही स्वतः मुलं मोठी झाली. मग मुलं ठरवतात कुठे फिरायला जायचं. तर त्यावेळेला मग तिकडची संस्कृती तेव्हा ते नाशिक मला आत्ता कळतं. मावशी नेहमी म्हणायची अगं ये तू कधी आलीस तर ये. तर माझा मोठा मुलगा त्या भागात प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये होता 1 वर्षासाठी. मीच त्याला ठेवलेलं जरा या वातावरणापासून दूर राहू देत. मग तो तिकडे चांगला होता, चांगला शिकला. तर त्या भागात मग मला माझा आजोळ, माझं मामा, माझी मावशी असं मला तो भाग माझा समजला. तोपर्यंत मला नाशिक, अहिल्यानगर जे आत्ताचं किंवा पुणे हे मला आम्ही लहानपणापासून मुंबईत लहानचे मोठे झालो, इकडेच कर्मभूमी. तर अशी ही बॅग ती पसंत केली. तर अवघी 200 रुपयात खूप छान आहे. तुम्ही भाजी वगैरे याच्यात आणू शकता, आतमध्ये धुवू पण शकतो आपण. आतमध्ये त्याला की नाही असं आतमध्ये छान असं एक हे आहे प्लास्टिकसारखं आहे. तर असं हा सर्व प्रपंच दाखवण्यासाठी म्हटलं चला दुसरा एक छोटा व्हिडिओ होऊन जाईल की मी नाशिकवरून आणि पेरू आणले. आणि बाबा त्र्यंबकेश्वराचे 20 रुपयाला 2 लाडू असे पॅकेटमध्ये, ते छान होते. आणि असा तिकडचा रानमेवा तर आम्ही तिकडेच खाल्लेला किती असं काही तर छान असं की गेली 2 वर्ष आम्ही कुठेही पर्यटन केलं नाही किंवा कुठे गेलोच नाही. पण आता जरा एक ट्रिप करून आलो आणि ती देवाची. मुलं बोलले आपण जाणार होतो भंडारदरा धरण पाहायला तिकडे जवळच्या जवळ. मम्मी तू मध्येच कुठे देवाचा प्लॅन बनवलास. तर म्हटलं मी थोडा बनवला, देवाची कृपा, देवानं बोलवलं आपण आलो. तर असा हा सगळा असतो, माणसाचा खेळ असतो. पण सर्व देवाच्या मर्जीशिवाय एक पत्ताही हालत नाही असं म्हणतात. तर धन्यवाद, नमस्कार. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.